तर राम राम मंडळी. तर बघा आता सकाळ सकाळचं बघा मी काहीतरी स्पेशल करणार होतो बघा, पण त्याची सुरुवात आज बघा करत नाही. त्याचं कारण म्हणजे बघा ही बघा मंडळींनो, ही बघा सगळे चिक्कलन बिक्कलन पावसन बिऊस. त्याच्यावरूनच कळालं असेल तुम्हाला सकाळी केवढा पाऊस पडलाय. तर बघा सकाळी एवढा तुफान पाऊस पडलाय ना, काय बोलाय नको. आणि आता बघा मी बिना छत्रीचा क्लासला निघालोय, रिस्क घेऊन. आत्ता तर काय पाऊस नाही, पण बघू पुढे जाऊन कसं काय. तो पाऊस लागला तर आपल्याला भिजायला लागणार आहे. परत आजारी पडलो तर आता घरची पाक काय बोलाय नको असलं बोलतील. त्याच्यामुळं चला आता पहिलं आपण तात्याकडे जाऊ. आणि बघा काहीतरी तुम्हाला बदल दिसेल माझ्यात जरा. आज कसा दिसत असेल तो केसांचा मित्रांनो. तर केस बघा अजून मी बारीक करून घेतली त्या, तर जरा तात्याकडे जाऊन जरा सेट करू. आता बघू बारकी केस कशी सेट करते ती. आज भेटलं तर आपल्याला डबल तात्या. का हो तात्या? गुड मॉर्निंग तात्या. तर चला आता म्हणलो जरा केस सेट करून घेऊ. तर बघा हा आहे मित्रांनो तो कांगवा, त्यांना आपण केस सेट करणार आहे. तर बघा आधी तिरका असा तिरका फिरवून टाकायचा, त्यानंतर ह्या साईडनं असा तिरका आणि परत सरळ. तर बघा मंडळींनो हा जरा व्हिडिओ 0.5ला नाही 1. तर बघा आता मंडळींनो ही बघा बारकी असे सेट झाली ते एकदम मस्त पाहिजे. आता बघा अशी केस सेट करायची असते बारकी. आणि आपल्या तात्या काय सकाळ सकाळी बिग बॉसवर. तात्या फेवरेट कॅरेक्टर कोण? सूरज चव्हाण. सूरज चव्हाणला वोट झालीच पाहिजे. तर चला आता बघू आपल्याला कोण जायला भेटतं सातारला. सुजित असेल पण बघू आवरलंय का तुझं. तर बघा आता मंडळीनं पाऊस सुरू झालाय आणि रिस्क वाढत चालली आहे. त्याच्यामुळे आपलं घरनं जाऊन पहिली छत्री घेऊन येतो, नाहीतर बघा साताऱ्यात वेगळा सीन होईल. ही बघा गाडीची सीट ओली व्हायला लागल्या, त्याच्यामुळे आपलं पहिली घरनं छत्री आणतो. तर बघा मंडळीनो रिस्क है तो इश्क है, पर अपन के पास इश्क नहीं है इसलिए छत्री लेके आया हूँ मैं. और बारिश में भिजने की हमको कोई ज़्यादा अब खुजली भी नहीं है, इसलिए हम अब छत्री लेके जाएंगे. तुझ्या गाडी आणून नाही तर छत्रीचा ही होईल, टांगा होईल. तर चला आता मंडळीनो जाऊ सातारला. मी ग बेस्टने गेलो असं परवडलं असतं का आज महामंडळानं. जाऊ मंडळीनो पावसात आता गप मध्ये शांत मागं पडतो, नंतर पुढे गेल्यानंतर व्हिडिओ कंटिन्यू करतो. तर बघा आता पाऊस एकदम जोरात सुरू झालाय आणि पावसामुळे बघा आपल्या छत्रीची पण नेमकी वाट लागल्या. बघा इथं नेमका क्रॅक गेलाय. आता घरच्यांना उत्तर काय द्यायचं ती काय कळलं ना. छत्रीचा दांडा आता येणार आहे माझ्या हातात. तर बघा आता मंडळीनो थोडा कमी जास्त भिजलोय आज बघा. मग आता शिवराजवर उतरलोय आणि इथं आपल्या एका कार्यकर्त्याला बोलावलंय. त्याला म्हणलो बाबा ये न्याला शिवराजवर निबार फाटले आता पावसात. त्याच्यामुळं बघा आता तो याची वाट बघू आणि जाऊ त्याच्याबरोबर जरा अंग बिंग वाढवून घेऊन मग क्लासला जाऊ. कॅमेरा बसू दे. तर बघा मंडळीनो अर्धा तास थांबलो इथं आणि अर्ध्या तासानंतर बघा आपलं हो कार्यकर्ता आलाय. एवढा उशीर काय करतो तर तू? हा ट्रॅफिक लागलेले. चला मंडळीनो आता जाऊया क्लासला. बघा ह्यो मंडळीने ह्याला ओळखला का मित्रांनो? ह्यो शेट लोक बघा तो नवीन iPhone 16 Plus वाला. हा मंडळीनो गेमचं एवढं याड आहे, गेमसाठी फोन घेतलाय बघा. मागच्या वर्षीचे कुठला फोन घेतला? मागच्या वर्षी Redmi K50. हा बघा Redmi कुठला K50 घेतला होता बघा फक्त गेमिंगला. आणि तो आता जरा गेमिंग लँग मारते म्हणून बघा आता लगेच iPhone घेतलाय गाड्यानं. असं पाहिजे शेट लोकांचं. बघा तुम्ही पण जरा आपल्याला सपोर्ट करा, आपण पण जरा कॅमेरा वगैरे घेऊ आता मस्त पैकी. चालतंय चला जरा पाऊस पडा लागलाय, व्हिडिओ नंतर कंटिन्यू करू. तर बघा आता मंडळीनं क्लासमध्ये आणि आपला पजामा कसा आडवा पडलाय. अरे झोपलाय का जागा आहे काय कर. लगेच कसा आडवा पडतोय पजा काय झाले पजाला मंडळीनं बरं वाटणं झालं. तुम्ही पजासाठी दुआ करा की पजा आपला जिवंत राहावा. तर बघा मंडळीनं आता थोड्या वेळातून सुरू होईल. पावसामुळे पहिलं लेक्चर आपलं मिस झाले. असू द्या चला दुसऱ्या लेक्चरची वाट बघू आपण, लेक्चरला जाऊ. हा बघा आपला शिवाला पण झाली जरा सर्दी. शिवा सर्दी झाली आहे ना? हो झाली सर्दी. ठीक आहे चला मंडळीनं ह्यांच्या किस्सा चालत राहू द्या. आपण व्हिडिओ नंतर क्लास झाल्यानंतर कंटिन्यू करूया. तर बघा आता मंडळीनं आपला क्लास सुटला आहे
आणि आता बघा घरी जायचं आहे. तर आता बघा घरी जायच्या टायमिंगला आहे ना, ही बघा आज आबाळ मोकळा एकदम, पाऊस काही ठिपूस पण पडा ना. आणि बघा मी छत्री आणली ती मला तर बॅगेत टाकायला लागले, त्याचा काय उपयोग झाला आहे का म्हणते बघा. बिनकामाचं बॅग पण ओली झाली, आता जाऊ दे, आता असू दे, काय पर्याय नाही. आणि त्या ती छत्री हरवायचं एक भानगड असते, त्याच्यामुळं ती नको वाटते बघा. बघा आज आपलं एक डिसिजन चुकला आहे. असू दे, आता जाऊ आपलं स्टँडवर जाऊ पटकन, म्हणजे बस भेटावी आपल्याला. बघू आता वेद्याला फोनला, वेद्या कुठं आहे. तर बघा आता मंडळीनं आम्ही धावत पळत स्टँडवर पोचवतो. पण बघा प्रज्वलची पाठींची बस गेली आहे, त्याच्यामुळं आता आपल्याला कुठली बस भेटते बघू. चला जाऊया आता, वेद्या आहे का बघू इथं. तर बघू मंडळीनं, आज काय मला नाही वाटत माझं नशीब आहे मला बस लागेल. पण चला गर्दी तर गच वाटते आज पण. बघा मंडळीनं बस लागली आपल्याला कामेरे, आणि बघा गर्दी केवढ्या आहे बघा बसला. असल्या बसमधनं बघा स्ट्रगल करत पुष्करला थँक्स म्हणलं पाहिजे, जागा पकडली मी पकडली. अहो गर्दीनं चढून जागा पकडल्या. ही बघा गर्दी केवढ्या, असल्या गर्दीनं चढायला लागते वर बघा. जाऊ द्या आपल्याला जागा भेटल्या, जाऊ आपल्या निवांतमध्ये. तर बघा आता मंडळीनं एवढं स्ट्रगल करत आपण चढलो होतो. ही बघा इथं एसटीच पंक्चर झाली आहे. तर आता काय बोलायचं, आता बोलायचं ह्यांना, जाऊ द्या. चला आता उतरायला गर्दी चालू झाली. आता काय म्हणतात, जाऊ द्या, ह्या गाडीच्या भरोश्यावर राहायचं नाही महामंडळाच्या. ते आपलं गाडीने गेलेलंच बरं होतं. पण जाऊ द्या, याला का वरला खिशातनं नेलता मी, कुठे गेला वरच खिशातनं नेलता. आता असू द्या. तर बघा आता मंडळीनं दुसरी बस लागली आणि ह्याच्यात तर गर्दी तुफान झाली आहे मंडळीनं. आता पुष्कर भाऊ परत आज लवकर चढले आणि जागा पकडल्या, ती पण शेवटची सीटव. आता जाताना तेवढं उतरताना कष्ट यायला लागणार आहे, कारण की गर्दी खूप वाढत चालली आहे बघा. जाऊ द्या, असू द्यात, जाऊ भेटल्या घरी गेलं तरी लय सोबत. बघा फायनली मित्रांनो बसनं आपल्याला पोहोचवलं आहे गावापाशी. तर असू द्या, आज बघा वरद आपल्या खिशातनं उतरला नाही. असू द्या, परत उद्या तुला परत खिशात आणतो. आणि आज विमानानं पण तुझा तू चालत जा आपल्या घरी, नाही तुला सोडत. आज मीच कटाळी वर खाली बसमधून उतरून करताना. तर चला मंडळींनो, जाऊ आपल्या घरी, मस्तपैकी हातपाय टोचून आराम करतो. तर बघा आता मंडळींनो फायनली आपल्याला छत्रीचा उपयोग करायला भेटला आहे. मला वाटलं आता एवढी छत्री वगैरे नेल्या कष्ट करून आणि त्याचा काय उपयोग होणार का नाही. तर बघा घरापाशी पुचलून हे बघा बारीक बारीक पाऊस सुरू झाला आहे. पण असू द्या, तेवढ्यापासून पण वाचतो आपण छत्रीमुळं. म्हणून बघा छत्री नेण्याचा आज काही रिग्रेट होईना आला आहे. पण असू द्या, उद्या नाही नीचे आता छत्री, जाऊ आपलं घरी. आता झालं आहे वैतागलं आहे मंडळींनो. बघितलं असेल की ती प्रवासाला कष्ट करायला लागतं. प्रवासाचं कष्ट काय एवढं नाही मंडळींनो, पण धावपळ जास्त होते हो. असू द्या, चालतंय का आता, प्रेमभाव आहेस तोपर्यंत तेवढं करायचं. प्रेमभाव ब्लॉग बघत असला तरी या लवकर. चला जातो आपल्या घरी. तर बघा आता मंडळींनो, पाऊस थांबला होता म्हणून जरा बाहेर आलो, दुकानात जरा सामान घ्यायला. पाऊस पण बघा कसला असला, काहीच करतो काय कळत नाही. दुकानात घ्यायला सामान बाहेर आलोय की बघा पाऊस परत सुरू झाला आहे. तर बोलायचं काय याला, सारखी कपडे बदलायला होते बघा. तर काय आता तर कॉलेजवरून येऊन जरा ही बदललो, शर्ट वाळला होता, तर आता परत भिजावला बघा. आता मंडळी त्याच्याला जरा व्हिडिओ जरा पॉज करतो जातो पावसाच्या आधी दुकानात. तर बघा आता मंडळींनो, आत्ता चालू आहे बघा दुकानातनं सामान घेऊन. तर मंडळींनो माझा तर असा स्वतःचा पर्सनल एक्सपिरियन्स असा आहे का नाही की बघा ह्यो पावसाळा आहे का नाही, तेव्हा तुम्हाला बाहेर फिरण्यापुरतं जरा गोड वाटतो, जरा वातावरण भारी होतं. पण बघा पावसाळ्यात काम करायची म्हणली का नाही, वैताग येतो का नाही, ते वैतागाचं काम वाटतंय. बरोबर ना, तुमचं पण मला असंच वाटतंय, तुम्हाला पण असंच वाटत असेल का नाही की पावसात काही कामं नको बाबा. पण पावसात फिरायचं म्हणलं की बघा लय अंगाची येते. आणि त्याच्यात बघा इथं आमच्या गावचं बघा काय अजून काय, आमच्या गावच्या पुलाचं काम काय होईल काय असं वाटत नाही बघा. पुलात बघा इथं वेगवेगळं डॅम माहिती, ह्यो बघा ह्यो कुठला, ह्यो आता वरचा खालचा डॅम, तो वरचा डॅम, असं डॅमच झाली बघा. ही अलीकडचं तळं, ही पलीकडचं तळं, हे असलंच झालं बघा आमच्या गावात. काय नाही असू द्या मंडळी, पावसाळा आहे तेवढं सहन केलं पाहिजे. पाऊस नाही पडला तर आपलं पण अवघड होईल ना. पण बघा आता असलं अख्ख्या दिवसात आहे ना पावसानं बघा लयच भिजवलंय. आता काय बोलायचं, असू द्या. चला आता पावसात भिजूया, घरी जाऊन तर काय करणार नाही, जाऊन जरा बसतो आणि अभ्यास करतो. आपण भेटूया माझ्या उद्याच्या ब्लॉगमध्ये.